बघितले तर रेग्युलर चेंडू मध्ये तुम्हाला टाकायचं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला शिवम गोंदीला आपण पाहू शकता. स्ट्रायकरला चिनू पाटीलला आपण पाहू शकता. बेस्ट वर्सेस बेस्ट सेमीफायनलची आपण मॅच पाहतोय. शिवम पहिला चेंडू फुल लेन डिलेचा चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं यावेळेला. चांगली गोलंदाजी सुरुवात दमदार झाली आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एक नवीन संकल्पना नाही, जेवढ्याही आपण म्हणतो गाडीसाठी जे रन्स असतील प्राइज असतील ते सर्व आपण सेमीफायनल पासून मोजले जातील. गाडी देखील आलेली आहे. पहिला चेंडू ऑन साइडला, दुसरा चेंडू आपण म्हणतो वाईडिश लॉंगरला चेंडू वेगाने चालला यावेळेला. विकेटला 3 धावा आहेत. अधिकेत म्हात्रे गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून देखील आपण तर बाईक देखील आम्हाला उपलब्ध झाले. अजय आत्ताच आम्ही बघितलं, जेवायला गेलो होतो तर बाईक बघितली आम्ही. ब्लॅक कलरची बाईक आहे, लाल कलरने रेडियम मारलेलं आहे तिला. शिवम गोलंदाजी मार्कवर सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. मयूरला आपण पाहू शकता. डब्याने उजव्या हाताची जोडी ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण मिड ऑन क्षेत्ररक्षण मिड विकेटला मिड ऑफ ला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. आता मिड ऑन होता त्याला मात्र आपण लॉंग ऑनला पाठवलं जातंय. जो क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला त्याला 30 सर्कल मध्ये आणलं जातंय. शिवम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला मयूरला आपण पाहू शकता. हा चेंडू शपल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेचता. इथे मात्र चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतलाय. बॅटर बाद. मध्ये जे संघ दाखल झालेले आहेत अर्थात सेमीफायनल उपांत्य फेरीमध्ये, मात्र ही पहिली लढत आहे. नावाली विपक्ष 2 जण. इथे मात्र फलंदाजाच्या नावावर धावा ज्या असतील मालिकावीर साठी आपण ज्या धावा खऱ्या अर्थाने काउंट करणार आहोत आणि गोलंदाजाने जर विकेट प्राप्त केल्या त्या धावा सुद्धा खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मालिकावीर असेल, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज, त्यामध्ये सुद्धा याचाच फक्त खऱ्या अर्थाने याच धावा फक्त ग्राह्य दिले जातील फक्त उपांत्य फेरी अर्थात सेमीफायनल. नक्कीच नक्कीच. आणि आपण एका विकेटसाठी 3 पॉइंट असणार आहेत ना, पूर्ण फायनलला नसणार आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंनी लक्ष द्या. आणि बघितलं एमडी सरांनी देखील तेच आपण तर सांगितलंय, सूचना केल्या आहेत. पुन्हा शिवम गोंदली स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. 3ऱ्या क्रमांकावरती साहिल पाटील आलाय. छोटा पॅकेट बडा धमाका आपल्याला बघायला मिळतो का पाहायचं. हाईट कम फाईट ज्यादा करतो का मैदानावर पाहायचं. शिवम गोंदली चांगला चेंडूचा ड्राईव्ह करायला भाग पडतं. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते. चिनू सांगतोय की अशा प्रकारचे फटके खेळायचे नाहीयेत, तर 6 षटकांची मॅच आहे. इथून जरी 2 ओव्हरमध्ये ना कमीत कमी 15-16 धावा आल्या, विकेट गेल्या नाही तर नंतरच्या 4 षटकामध्ये आपण मारू शकता. स्कोर धावा आपण वाढवू शकतायत. आणि चिनू पाटील जर थांबला तर नक्कीच संघ 60+ धावा करू शकतोय. शिवम तू साईड. चांगला चेंडू तो यावेळेला शपल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा. पंच बघा आपण पाहू शकता. विशाल म्हात्रे पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतायत, कारण एक वेगळी शैली त्यांची. पनामा कॅप प्रदान केली. 10 संख्या धाव फलकर त्याकडे पाहू शकता. 2 पुढे गोलंदाजी मार्कवर शिवम राईट ऊर्ध्वकडे मार्क होतो. टाकला साईल. चेंडू फटका सुरेख यावेळेला कव्हर आणि मिडऑफच्या मधून चेंडूला काढलाय. पॉवर प्लेचा अतिशय चांगला फटका. चेंडू सीमारच्या पार चौकार. ते आपण पाहू शकता. यावेळेला 6 अजय म्हात्रेने आम्हाला खूप इम्प्रेस केलंय. काय जबरदस्त गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. फॉर्च्युनच्या संपूर्ण टीमला देखील आपण धन्यवाद देऊ. डीजे मास्टरला देखील आपण धन्यवाद देऊ. खूप चांगले त्यांनी साऊंड सिस्टम निर्माण करून दिले. त्यामध्ये प्रवीण तुम्हाला देखील आम्ही धन्यवाद देऊ. शिवम गोलंदाजी मार्कवर टाकला साईल. डान्सिंग डाऊच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू वेगाने चालला. यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे राहुल पवार. चेंडूला माहिती 1च धाव मिळेल, त्यामुळे ते कॉल देत नाही. दुसऱ्या धावेची रिस्क घेत नाहीये. 10 संख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता. पहिल्या षटकाच्या विशाल म्हात्रेची बघा ना वेगळी शैली आहे. टॅप बॉलचा वापर केला जाणार आहे. आता मजा येईल मॅच मध्ये. टॅप बॉल लगेच दाखवा, घेऊन जायचं ना. डॉक्टर बघा आमचे मगाशी डॉक्टर म्हणून गेले, आता चेंडू घेऊन चालत. माझ्या काय मेहनत आहे बघा ना. विनायक तुम्ही संध्याकाळी त्यांच्याकडे जरा लक्ष द्या ना. असे पाहिजेत आपल्याला आयोजन कमिटीमध्ये. नाही विशाल म्हात्रे देखील हसतायत. टॅप बॉल दिला जाणार आहे. आता जबरदस्त वेगळी संकल्पना. अजय पाटील बरेचसे प्रेक्षक चर्चा करत होते आईस्क्रीम कधी वाटप होणार.
सेमीफायनल नंतर 2 सेमीफायनल झाल्यावर म्हणजे गरमी वातावरणात थंड केलं जाईल. जितेश मात्र या लवकर. स्टाईल बघा किती चांगली. नाही वेगळी संकल्प. आपण ड्रेस कोड बघा किती चांगला आहे. खूप चांगला ड्रेस कोड आहे. इम्प्रेसिव्ह ड्रेस कोड आहे. खुटारी एक्सप्रेस क्या बात आहे. ज्याप्रमाणे धावले त्याप्रमाणे वाटत नाही खुटारी एक्सप्रेस असतील. जाऊया मैदानाच्या दिशेने. P2चं षटक घेऊन आलंय राहुल पवार. आलाय टॅप बॉलचा आपण तो वापर केला. 1 षटक, एक वेगळी संकल्पना आणि 6 षटकांची मॅच आहे. अजयकाने भरपूर मेहनत घेतली हा चेंडू बनवण्यासाठी. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. छोटा पॅकेट बडा धमाका. साहिल पाटील ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑनला डीप मध्ये राहुल. चेंडू पडल्यानंतर पंच वाईड इच्छी खून करतायत. निलेश म्हात्रे बघा सुरुवात तर झाली वाईटने. पहिला आपण आता टॅप बॉल इथं टाकला गेला आणि त्याच्यावर वाईड देखील आली. अतिरिक्त धाव आली म्हणजे बॅटच्या संपर्कात अजून चेंडू आला नाहीये. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला एकटा जयदुर्गा रोहिंजन संघ 8 धावा धाव फल करते आपण पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला मच्छिंद्र पाटील देखील आम्हाला जॉईन देतात. स्वागत आहे मच्छिंद्र पाटील सर. डान्सिंग डाऊच्या माध्यमातून वळवला चेंडूला. यावेळेला डाऊन दी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू चालला. यावेळेला डीप स्क्वेअर लेगला एकच धाव. समजदारीने क्रिकेट खेळलं जात आहे. त्या साहिलच्या माध्यमातून चिनूला स्ट्राईक वरती आणलंय. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला जितू शिलार यांच्या शुभेच्छा देखील आल्या चिनूसाठी. पुढे गोलंदाजी मार्कवर राहुल पवार. जोपर्यंत चीन होय ना तोपर्यंत आशा असणार आहे का त्यांना माहिती आहे. 2 षटकं जर व्यवस्थितरित्या आपण खेळून काढली तर नंतर मात्र आक्रमण करू शकता. राहुल बॅकपुढे जाऊन कट करण्याचा होता. यावेळेला शरीरापासून दूर ठेवला. पंच वाईड चिकून करतायत. सर टॅप बॉल म्हणजे आपण बघितलं एका साईडला पट्ट्या लावल्या गेलेल्या त्याला आपण बघितलं तर त्यामुळे तो चेंडू थोडासा पडल्यानंतर जास्त स्विंग होतो. बाहेर निघतो जास्त अवांतर. आपण तर टर्न घेतो चेंडू. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता 10 धावा. राहुल पवार एकच. P2 मध्ये 2 षटक हाताळलं जाईल टॅप बॉलवरती. हा चेंडू पूल केला. यावेळेला चेंडू वेगाने चालला. वाईड इस्लामला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळतंय. संत गतीने चेंडू टाकला तर धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. मच्छिंद्र पाटील सर आज आपण बघितले तर आज संकष्टी चतुर्थी पण वार बुधवार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना आज आपण तर चिंता लागली असेल की आज संकष्टी का आली. बुधवार आहे ना काही हरकत नाहीये. हा चेंडू शपल स्क्वेअर विकेट खेळायचा होता. पंच वाईड चिखून करतात. 3रा वाईड चेंडू आपण तर या षटकामध्ये बघायला मिळालाय. 12 धावा धाव फल करते. छत्तीसगड क्रिकेट आपण आता क्रीडा मंडळ अजित खुटारीची स्पर्धा बघा काहीतरी विशाल काहीतरी सूचना करतात बघा जरा. जितेश म्हात्रेचा आज भरपूर शेड्यूल व्यस्त आहे. काय सर बघा ना गोल केला डायरेक्ट चेंडू आपण बॉक्स मध्ये. नाही याला म्हणतात कला. नाही खुटारी गावात कलाकार भरपूर आहेत. चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा. सर मगाशी आम्ही जेव्हा जेवण करायला गेलो तर उस्मान पटेल बाद झाला. बरेचसे खेळाडू घरी निघाले म्हणजे नाही आता मॅच जिंकता येणार नाही. म्हणजे उस्मान बाद झाल्यानंतर किती विश्वास आहे बघा त्यांना. इतर खेळाडूंना त्यांना विश्वास नाहीये. फक्त उस्मानवरती विश्वास होता त्यांना. राहुल चिनू चेंडू हवेमध्ये. यावेळेला झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट गेली आणि मैदानावर मला वाटतं काहीतरी टॅप बॉलचा जो टेप होता तो निघालेला आहे. बिग विकेट. चिनू पाटीलला मैदान सोडावं लागतंय. साऊंड सिस्टीम आपण तर
प्रवीण देखील आता लयमध्ये आले आहेत. मला वाटतं दुपारचं भोजन झालंय, समाधान दिसतं त्यांच्या चेहऱ्यावर. नाही झालं ना जेवण करून घ्या, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एनर्जीची गरज असते, जेवणाची गरज आहे, तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या. अशोक पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. राहुल गोलंदाजी मार्कवर. सुजयला हो खूप चांगला चेंडू शरीराच्या दिशेने वेगाने आला. यावेळेला एक धाव ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा. मच्छिंद्र पाटील सर बघितल्यानं वेगळी संकल्पना, टॅप बॉलचा देखील वापर केला. अजून काहीतरी वेगळी संकल्पना येईल मला वाटतं पुढच्या वर्षी 2025 मध्ये. खुटारीवाल्यांची वेगळी संकल्पना. हा चेंडू फ्लिक केला, ऑन साइडला वळवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकाला इथे विकेटची शक्यता आहे. नाही, एसटी रक्षकाने चूक केली यावेळेला. शिवम गोंधली आपण आता कलेक्टिंग केलं नाही, अन्यथा इथं बॅटर बाद झाला असा. याच दरम्यान माणिक पाटील मॅन फ्रॉम डायगर साहेबांना विनंती करतो, दादा या व्यासपीठावर आपण बघितलं तर सागर पाटील यांचे बाबा, जर डायगरचे कोणी मान्यवर किंवा खेळाडू आले, आपण तर प्रतिष्ठित व्यक्ती आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, किंवा ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. शिवाजी पाटील जर आले असतील तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत या खुटारी नगरीमध्ये. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. आजच्या सरासरी धावा कुठल्या आहेत? टॅप बॉल बघा आता पुन्हा एकदा आपण मित्र पाठवले जातात आमच्या समालोचन कक्षामध्ये. एक चांगली संकल्पना. माणिक पाटील देखील आल्यात व्यासपीठावर, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे प्रेमी आणि प्रचंड क्रिकेटची आवड, खरं त्यांचे सुपुत्र देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. सागर पाटील स्वागत आहे आपलं देखील. आल्या टॅप बॉल चेक करतायत, कारण ज्यांना ज्यांना गोलंदाजी करायची आहे. नीरज देखील बघा चेंडू चेक करतायत. डायगर संघाला आपण बघितलं तर बलवली संघाबरोबर खेळायचं आहे. गोलंदाजी मार्क शिवम गोंधली येतोय. P1 P2 संपलंय. 16 धावा आल्यात. स्ट्राईक केला आपण पाहू शकता यावेळेला. हा चेंडू उडवला यावेळेला. क्षेत्ररक्षक मात्र तटीय सर्कल मध्ये. चेंडू बॅटच्या स्टिकर जवळ लागला. चेंडू गेला यावेळेला आपण तर फाईन लेग सीमारच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. बॅटर जर बघितलं ना, सुजल आणि साहिल एकाच आपण तर भाऊ आहेत आणि शरीरयष्टी बघा ना सेम टू सेम आहे. म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका. हाईट कम, मैदानावर फाईट जादा करायला लागणार आहे. शिवम पुन्हा एकदा बॅक पुढे गेला, पंच केला यावेळेला. एकच धाव मिळते. फेकी खराब येते सर, याला म्हणतात जोशमध्ये होश होणं. विपक्षी संघ त्याचा फायदा घेतोय. बॅटर बाद. 2च धाव आणि बॅटर बाद होतं. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. सर आपण पहिले तुम्ही सातत्याने कल्याण डोंबिवली देखील समालोचन करता, पण जेव्हा जेव्हा आपण समालोचन करता तेव्हा सातत्याने सांगत असता, प्रथम जर सामना बरोबर सुटला तर प्रथम विकेट, नंतर टॉस. पण रायगड नगरीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही येतो ना, तेव्हा आपण बघतो की सुपर ओव्हर खेळली जाते. प्रथम उपचार चिकीट द्या जरा लवकर. जितेश जरा लवकर जा. सुजल पाटील धावबाद झालेत. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. उत्सव आलेत सर. मला वाटतं आपण तर ब्लॅक रिबिन देखील बांधलेत, म्हणजे काळा दिवस ते आपण बघितलं तर कोणतरी त्यांच्यात निघून गेले आहेत. रामचंद्र पाटील खऱ्या अर्थाने मी तर म्हणे श्रद्धांजली. नाही, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्दी. नाही, प्रत्येक गावांना सर असं आपल्या गावातील जर कोणी गेला ना व्यक्ती, तर त्याच्यासाठी मी तर म्हणे श्रद्धांजली म्हणून ना तुम्ही ब्लॅक कॅप आपण ब्लॅक रिबिन लावून खेळा. म्हणजे विपक्षी संघाला देखील समजतं काहीतरी दुःख आहे आणि त्याचं दुःख विसरून चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. बघा एक छोटा मुलगा देखील मैदानात जाऊन येतोय, बँडे तिकीट देऊन येतोय. काहीतरी स्पर्धा म्हटली ना, प्रत्येकाचा सर खारीचा वाटा असतो आणि तो खारीचा वाटा उचलतोय. साईला आपण पाहू शकता. उत्सव नॉन स्ट्राईक इनलाय. 22 धावा धावफलकावरती. शिवम गोंधली काय गोलंदाजी केली, काय बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतोय, वेगवान गोलंदाजी. हा चेंडू सफल होणार. ऑन साइडला आपण स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मध्ये उडवलाय. चेंडू वेगाने चाललाय यावेळेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जबरदस्त चेंडू फील्ड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. तर सिंगल डबल फार महत्वाची आहे. तर प्रत्येक वेळी मच्छिंद्र पाटील सर तुम्हाला चौकार षटकार येणार नाहीये, कारण क्रिकेटची लाईफ लाईन जर बघितली ना तर सिंगल डबल आहे. मुंबईची लाईफ लाईन ट्रेन आहे.
या सिंगलवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे, जास्तीत जास्त भर द्यावं लागणार आहे. खरं का तशी आपण तिसरं षटक प्रगतीपथावर, अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. विकेट जर राहिली तर तुम्ही हाणामारी करू शकता. धावफलकाती 24 धावा. साहिल चांगली बॅटिंग करतोय. सुजल रटम आपण तर शुभम डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये यावेला थोडीशी तारीफ काय केली आणि आपण बघितलं इथे मात्र बॅटर बाद होतोय, साहिल बाद होतोय. एक केतन म्हात्रे आपण टेनिस विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडू, अतिशय गरीब घराण्यातील खेळाडू, पण काय क्रिकेटच्या माध्यमातून श्रीमंत प्राप्त केली. 36 बाईक. सर मला वाटतं काल देखील त्याला आपण तर सायकल मिळाली, तर काल 37वी बाईक मिळाली असते आपण त्या किंजल ट्रॉफीमध्ये, पण ओमकार पाटीलला ती बाईक मिळाली, त्याचं देखील आपण अभिनंदन करू. अतिशय चांगला खेळाडू. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता शिवम गोंधली राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो कुठारे गाव एंड कडून. स्ट्राईकला केतन पाटील आपण पाहू शकता. चेंडू वेग प्रचंड होता, दिशेवरती मात्र आपण तर नियंत्रण नव्हता. विशाल म्हात्रे बघा काय ॲक्शन करत आहेत, पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतात आणि सांगतात की हा चेंडू सोय रे वाईड आहे, दिशा खराब तर दशा खराब. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 25 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहे त्या षटकातील. जर्मन टायगर संघ देखील इथे दाखल झाला, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चेंडू गुडल्यास पण टेकअप झालाय, कॉर्बी यांचा अपील केलं तर डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली नेक्स्ट मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल. तिसरं षटक प्रगतीपत्र 25 धावा. ज्या आपण इथं पहिल्या मॅचमध्ये आपण मगाशी बघितलं की खूप चांगली धावसंख्या उभारली होती, 65 धावा. ती धावसंख्या उभारत नाही कारण चेंडू बाद झाला. ओ यावेळेला आपण होतं परफेक्ट यॉर्कर चेंडू, बॅटर बाद होतोय. बिग विकेट. केतनला मैदान सोडावं लागतंय. मगाशी चांगली बॅटिंग केली होती, आता देखील त्याला चांगली बॅटिंग करावी लागणार कारण गडी बाद झाला. तब्बल 25 धाव संख्येवरती 5 म्हणजे अर्धा संघ गारद झालाय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे पाटील सर इथून जरी आपण पहिलं 20 ते 25 धावा आल्या तर फाईट बॅक करू शकतो कारण चिनूची 2 षटकं फार महत्त्वाची असणार आहेत. बघा पाण्याची मागणी केली. नवनाथ साळुंके सुपुत्र देखील आलेत बघा ना मच्छिंद्र पाटील सर, पाणी घेऊन जायला. चला चला लवकर जरा पाणी घेऊन. खेळाडू देखील जलपान करतात. जाऊया डीजे मास्टरकडे, त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. प्रतीक स्वागत शिवाजी पाटील, स्वागत आहे आपल्या खुटारी नगरीमध्ये. एक जबरदस्त क्रिकेटर, जबरदस्त व्यक्तिमत्व. सर टायगर्स स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करो नाही करो असंही जर कधी भेटलो शिवाजी पाटीलला तर आम्हाला विचारणार, हा लेवल विचारणार. ही माणुसकी आणि ही माणुसकी जपली ते शिवाजी पाटील, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. माणिक पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. गोलंदाजी मार्कवर येतो या आपण पाहू शकता. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघाच्या माध्यमातून प्रथमेश साळुंके. साळुंके म्हटलं तर आमचे नवनाथ साळुंके कुठेतरी सामना एन्जॉय करत असतील मच्छिंद्र पाटील सर.
स्वागत आहे तुमचं मच्छिंद्र पाटील. आपण पहिले तर मच्छिंद्र पाटील आणि आपण बाळू पाटीलच्या माध्यमातून नवनाथ साळुंके, प्रथमेश साळुंके. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. उत्सवला आपण पाहू शकता. फुल टॉस लॉफ केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतं का नाही. क्षेत्ररक्षकाला डीप मध्ये राहुल पवारने एक उत्तम झेल घेतलाय. बॅटर बाद. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. मयूर मात्रे देखील बघा फराळाचा आनंद घेत आहेत. खरं आज उपवास आहे, संकष्टी चतुर्थी. नाही इलाज नाहीये, प्रत्येकाच्या आज आपण तर तोंडावरती बंधन आहे. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर प्रथमेश साळुंके. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. 6 गडी बाद आणि फक्त 25. तुषार पाटील. आता या दोन नवीन बॅटरांना एक भागीदारी करावी लागणार आहे, कारण 4थं षटक प्रगतीपथावर आहे. प्रथमेश लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. फटका चांगला यावेळेला. बिडाऊन आणि बिडाऊनच्या मधून चालला चेंडू, जोपर्यंत लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक येतोय. चांगला फटका होता, विश्वसनीय फटका होता. मिड ऑफवरून चेंडू वेगाने गेला. अशा प्रकारच्या फटक्याने तुम्हाला आत्मविश्वास देऊन जाणार का. सिंगल जरी आली पण फटका खूप चांगला होता. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. मगाशी ज्याने खूप चांगली बॅटिंग केली तो बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. सौरभ पाटील. 21 धावा केल्या आहेत आणि 3 षटकार. मच्छिंद्र पाटील तशाच काहीतरी पद्धतीने इथं बॅटिंग करावी लागणार आहे. प्रथमेश लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला सौर उडवला चेंडू, उंच गेला यावेळेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहतोय फक्त किती लांब आणि उंच चेंडू होतो. षटकार. फ्लिक केला. टायमिंग किती बेमिसाल होतं बघा ना. गोलंदाजाचं काय केलं यावेळेला बॅटरने, फक्त गतीचा वापर केला आणि बॅट फक्त फ्लिक केली. जबरदस्त टायमिंग बघायला मिळतंय. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. 32 धावा. अशा प्रकारच्या धावा येणं फार गरजेचं आहे. सौरभ पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला तर डॉट चेंडूची समाप्ती. म्हणजे सर आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने बघतो की षटकार आल्यानंतर सिंगल घेतच नाही बॅटर. मोठा फटका पुन्हा एकदा मारला जात आहे. कुठेतरी प्रत्येक चेंडू तुम्हाला तशाच प्रकारचा मिळणार नाहीये. कुठेतरी सन्मान द्या तुम्ही गोलंदाजाला पण. सौरभ पुन्हा गोलंदाजी मार्क. प्रथमेश फुल टॉस लॉफ केला यावेळेला. खूप चांगला प्रयत्न केलेत, खूप चांगले प्रयत्न केलेत. क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचं विकी मुकादम. प्रयत्न आवडायचं टाळ्या झाल्यात पाहिजेत. काय प्रयत्न आहेत, लाजवाब प्रयत्न. सर आम्ही नेहमी सांगतो ना, ना पैशासाठी ना भावासाठी ना नावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो फक्त आणि फक्त आमच्या गावासाठी. आणि इथे गावाचं आपण तर प्रतिष्ठापनाला लागले. धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता यावेळेला. 34 धावा. या षटकात धावा येत आहेत. प्रथमेश साळुंके. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. सौरभ पाटील. चेंडू चेंजा पेस होता. गती परिवर्तन केले यावेळेला. फिंगर रोल केले चेंडूवरून. डॉट चेंडूची समाप्ती. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल आपण प्रथमेश साळुंकेच्या आमचे गुणलेखक मला सांगतात 9. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता यावेळेला एकता जयदुर्गा रोहिंजन संघ 34 धावा. गडीबाद झाले तब्बल 6. डीजे तर असणार आहे गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली विपक्ष टायगर क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. दुसरी आपली उपांत्य फेरीची ही दुसरी लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी या. जनमान आपण तर टायगर संघ आणि वलवली संघाचे संघनायक टॉससाठी या. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 34 झाले आहेत. इथून जर 17-18 धावा आल्या तर 50 प्लस होतील. मजा येईल मॅच मध्ये. चेंडूची 2 षटकं असणार आहेत. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. विराज येतोय. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ. गेल्या वर्षीचा हा संघ चॅम्पियन आहे. मगाशी ओपिनियन मध्ये सांगितलं शिवम गंधलीने. आणि हा मैदान त्यांच्यासाठी लकी राहिला. गेल्या वर्षी देखील असा संकटात संघ सापडला. राहुल पवारने काय बॅटिंग केली होती आणि या शिवम गंधलीने जबरदस्त बॅटिंग केली. विराज गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एन करून. डाऊन डी ग्राउंड. फटका चांगला यायला. मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. इथे क्षेत्रशे चूक नाहीये. थोडासा डायवर्ट चेंडू पडला तर उसळी जास्ती घेतली आणि नशिबाचा मित्रांनो लकी चौकार आलाय. धावसंख्या धावफलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 38 धावा.
38 धावा आपल्याला बघायला मिळत आहे. विराज पाटील स्ट्रायकेला तुषार आणि आपण बघितलं तर सौरभ ही जोडी मैदानावर फाईट बॅक करते. संघर्षातून धावा उभारत आहेत. विराज राईट आर्म ऊर्ध्वगट मारा करतोय. स्ट्रायकला तुषार. हो चांगला चेंडू खोदून काढला. इथे विकेटची शक्यता आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 39 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. मच्छिंद्र पाटील सरना एक नवीन संकल्पना. खऱ्या अर्थाने मी चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी संघाला धन्यवाद देईल. टॅप बॉल त्याने एक षटक आणलं ते म्हणजे P2 मध्ये टाकायचं. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजीची कसरत असते अजय. त्या टॅप बॉलवर चेंडू आपण तर गोलंदाजी करणे. विराज स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता यावेळेला सौरभ पाटील ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आला नाही. इथून त्याला चांगली बॅटिंग करावी लागणार. हाईटचा पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. विराज पाटील राईट आर्म ऊर्ध्वगट मारा करतोय. हो चांगला चेंडू होता. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय. एकच धाव मिळते. इथं दुसरी धाव घातक ठरू शकते का? काय केलं यावेळेला विराजने. चेंडू पकडणं फार गरजेचं. विकेट देखील गेला असता. एक धाव देखील कमी झाली असती. पण नीतीला ते मान्य नव्हतं. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 41 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. विराज राईट आर्म ऊर्ध्वगट मारा करतो. स्ट्राईकला सौरभला आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला मिडॉप फरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. विकी आहेत. चेंडू पडल्यानंतर बघा कसा डायव्हर्ट होतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 42 धावा लागल्यात. आता तुषार आणि आपण तर सौरभने जोडीने आतापर्यंत चांगली भागीदारी केली. छोटी पण उपयुक्त भागीदारी केली आहे. संघाला थोडंसं आपण तर इथे मात्र स्थिरावण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी पार्टनरशिप चांगली केली. चांगली भागीदारी करून धावा देखील तर चांगल्या उभारल्यात. 42 धावा धाव फलकावरती लागल्यात. विराज राईट आर्म ऊर्ध्वगट मारा करतोय. 5 षटकाची पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू खोदून काढलाय. फुल अँड डिलिव्हरीचा चेंडू. 2 धावा मिळतात का पाहायचं इथे. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सौरभचा मी कौतुक करेल. काय वेगाने धावतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 44 चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण बघितलं तर या षटकातील एक म्हणजे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकात डबल धावा आल्या 10. अंतिम चेंडू. स्ट्रायकेला आपण पाहू शकता तुषार पाटील त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. चांगली खेळू करतो तो देखील. फुलटॉस आहे यावेळेला. चेंडू नोमन लाईन्स मध्ये पडतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बघा तिसरे पण चेक करायचंय. हाईट फॅक्टर हंपर आहेत. आमचे ऑफिशियल आहेत. नो बॉल आहे म्हणजे येणारा चेंडू फिट. एकूण धावा मिळतील आपण पाहिले तर 1+1 म्हणजे एकूण धावा झाल्या धाव फलकावरती 46. मच्छिंद्र पाटील सर जरा खेळाडू थकानं महसूस करतात. 6 ओव्हर खेळतच नाही ना. 5 षटकं 4 षटकं. आणि मच्छिंद्र सर त्यातल्या त्यात खाणं बघितलं तर हल्ली भरपूर बर्गर चायनीज पिझ्झा फास्ट फूड जास्ती खातात ना. फुलटॉस आहे ऑन साईडला डाऊन दी ग्राउंड. चेंडू वेगाने चालला. वाईट लॉंगाला क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. एकच धाव. इंजन खेम्यातून भरपूर आवाज येतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 47. 5 षटकाच्या समाप्तीनंतर विराजने या षटकात धावा दिल्या. तब्बल आपण बघितलं तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 13 धावा. तर व्यासपीठावर खऱ्या अर्थाने डायगर राजा हनुमान डायगर क्रिकेट संघाचे खंदे समर्थक माणिकशेठ पाटील डायगर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि यानंतरची लढत असेल बघा. राजा हनुमान डायगर विपक्ष गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचे आहे. JD पाटील पिसारवे त्यांचं आगमन झालेलं आहे. येणाऱ्या 10 ते 16 फेब्रुवारीला पिसारवे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली ट्रॉफी खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी येणार आहे. स्पर्धेचं खास आकर्षक असणार आहे. मालिकावीरसाठी 4 व्हीलर बाईक 4 व्हीलर
खऱ्या अर्थाने गाडी असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी 2 व्हीलर बाईक असणार आहे आणि 4 व्हीलर बाईक खऱ्या अर्थाने गाडीचे जे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू आणि आपण इथे उपस्थित असाल तर या व्यासपीठावर तुमचंही स्वागत आहे. आणि प्रथम पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50, चतुर्थ पारितोषिक 50, पाचवे आणि 6वे पारितोषिक 25-25 हजार असणार आहे. स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत संतोष म्हात्रे आणि रमेश म्हात्रे पिसारबे. प्रथमेश साळुंके आलाय. सगळं सौरभ सफल झाले आहेत. आपण आता इम्प्रोव्हायझन स्ट्रोक खेळायचं होतं. या पहिला चेंडू पडल्यानंतर ना खाली राहिलाय. जी उंची पाहिजे होती, जी हाईट पाहिजे होती ती मिळत नाहीये. ड्रिल करून दाखवतात कशा प्रकारे स्वीपच्या माध्यमातून चेंडूला काढायचं होतं. पहिला चेंडू डॉट गेलाय. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता 47. इथून जर 10-12 धावा आल्या तर 60 जवळ पोहोचतील. 10ची सरासरी राहील कदाचित. प्रथमेश लेफ्ट हँड ओर दगड मार. चेंडू ड्राईव्ह करायला गेले. लेफ्ट हँड राऊंड दगड मारा केला होता. मोठे फटके खेळण्याच्या नादात आपण बघितलं इथे बाद होतोय आपण तर सौरभ पाटील. मच्छिंद्र पाटील आता स्थितीच तशी आहे. प्रत्येक चेंडूवरती मारणं फार गरजेचं आहे. चेनू पाटील लवकर बाद झाला. ज्या चेनू पाटीलने पहिल्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली होती, मोठी धावसंख्या उभारली, पण इतर बॅटरांना देखील त्याचे आपण बघितले तर इथे धावसंख्या उभारायची होती. सौरभने प्रतिकार केला. सौरभने धावा दिल्या. तर आपण आपल्या संघासाठी धावा केल्या. तब्बल 13 धावा केल्या. छोटी पण उपयुक्त खेळी केली त्याने. तुषारबरोबर भागीदारी चांगली केली. नवीन बॅटर तो जर्सी क्रमांक 18 आदर्श पाटील येतो. आदर्श पाटीलने देखील मगाशी षटकाराने सुरुवात केली होती, पण आता सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. आता त्याला आपण म्हणजे इथून सांभाळून खेळायला लागणार. पण चेंडू बाकेत फक्त आणि फक्त जर विचार केला तर 4 चेंडू, त्यामुळे वेळ नसणार आहे त्याच्याकडे. मोठे फटके मारावेच लागणार आहेत. चेंडू वेल्लेप केलाय. पंच वाईडची खूण करताय. धावसंख्या धावफल करत आपण पाहू शकता यावेळेला 48. आदेश पाटील आदर्श आपण पाहू शकता. प्रथमेश साळुंके पुन्हा एकदा आपण आता वाईड यॉर्करचा वापर केला. काय भन्नाट वेग आहे. व्हेरिएशन चांगला आपण बघितलं तर मच्छिंद्र पाटील बॅट खाली यायच्या आधी चेंडू यशच्या हातात. किती प्रचंड वेग आहे. बादलचं कौतुक करेल वेळेस त्यांच्या पाठीमागे. प्रथमेश साळुंके लेफ्ट हँड ओव्हर द कट मारा करतोय. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला आदर्श. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केलाय. पंचांकडे पाहिलं ते कॉर्बियांचं अपील केलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती. दबाव 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 आणि दबाव बघायला मिळते. दबाव खाली ना सातत्याने माणूस चुका करताना आपल्याला दिसतोय. तो मैदान असो किंवा दुसरं काय काम असो त्यामध्ये चुका होतात आणि तेच चुका आता आधीकडनं आपल्याला बघायला मिळत आहेत. आधीकडनं आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेला प्रथमेश लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. शेवटच्या सरकारी पुढचा चेंडू. हा चेंडू हुक केला यावेळेला, पण बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागून चेंडू गेला यावेळेला फाईन लेग सीमारच्या बाहेर. मच निडेड चौकार. आल्यात कारण त्यांना माहिती दुपार झाले ना, प्रेक्षकांना काही झोपायची आपण आता सवय. हा चेंडू लॉप केला यावेळेला झेलची शक्यता आहे. ओहो गुड कॅच. शिवम गोंधळे चूक होणार नाहीये. खूप चांगला झेल घेतला बॅटर बाद आणि षट. तर मान्यवरांचा तत्परी आपण इथे सन्मान करणार आहोत. तर नाणेफेकीसाठी जानुमान टायगर क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गौरी स्पोर्ट गावदेवी बलबली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना सूचित करण्यात आलेलं आहे. नाणेफेकीसाठी आपण लगेचच संपर्क साधावं. तर राजकुमार भाई म्हात्रे कुटारी, सन्माननीय अनिकेत म्हात्रे कुटारी, त्याचबरोबर अनिश म्हात्रे
आणि एकनाथ शेठ म्हात्रे खुटारी यांना चैतन्येश्वर क्रिकेट संघाच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर माणिकशेठ पाटील साहेब डायगर, माणिकशेठ पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा ज्या व्यक्तिमत्वाने समाजाच्या दृष्टिकोनातून सातत्याने जोपासलेला आहे असे डायगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय माणिकशेठ पाटील साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि चैतन्येश्वर क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन खऱ्या अर्थाने शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय गणेशशेठ म्हात्रे साहेब खुटारी यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. नाणेफेक केली जाईल लगेचच. माणिकशेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. आमचे गणेशशेठ म्हात्रे साहेबांना आम्ही आमंत्रित करतो. नाणेफेकाचे या दोन्ही संघ वलवली विपक्ष डायगर 6 षटकांचा सामना असणार आहे. एक षटक तुमच्यासाठी स्टॅप बॉल अर्थात निश्चित स्वरूपात एक षटक त्याकरता तुम्हाला यूज करावं लागणार आहे. 6 षटकांचा सामना असणार आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल हनुमान डायगर क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनीय तुम्ही कोणता निर्णय स्वीकारणार आहात? निर्णय मी पेंडिंग ठेवेन. आमच्या टीमची मीटिंग होईल त्याच्यानंतर आम्ही निर्णय करू. यदा कदाचित जर नाणेफेक जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा जर विचार केला, वलवली क्रिकेट संघ म्हटला तर खऱ्या अर्थाने आमच्या विभागातील एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो. फलंदाजी खूप मोठी फलंदाजीचा भरणा असणारा संघ आहे. सामना 6 षटकांचा असणार आहे. 6 षटकामध्ये वलवली गौरी स्पोर्ट वलवली क्रिकेट संघाला कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही डिसिजन घेऊ की पहिला फलंदाजीच करू शक्यतो. यदा कदाचित जर फलंदाजी करण्याचा निर्णय आपण स्वीकारला, वलवली क्रिकेट संघासमोर किती धावांचा मानस उभा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच 55 ते 60 धावा उभारण्याचा प्रयत्न. कोणत्या तुमच्या संघामध्ये असे फलंदाज आहेत ॲज ए कॅप्टन म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची तुम्हाला अपेक्षा असतील? पंकज पाटील, शिवाजी पाटील यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत. थँक्यू सो मच. संघनायक नाणेफेक आपण गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? बॅटिंगचा निर्णय. आता जर तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्याची संधी प्राप्त झाली, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने सांगितलं 65 ते 60 धावा बनवण्याचा आमचा मानस असेल, तुम्ही कितपत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी अतिशय सक्षम झाली. संघनायक म्हणून या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजांकडून तशा प्रकारच्या तुम्हाला अपेक्षा असतील? हो नक्की. थँक्यू सो मच. हे होते संघनायक. डायगर हनुमान डायगर क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे. गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली क्रिकेट संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. यापूर्वी आवाज ऐकला आपण खऱ्या अर्थाने बालू पाटील सरांचं. आता बोलणार आहोत मच्छिंद्र पाटील सर, मॅन फ्रॉम रोंजन यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू मिस्टर गडगे सर आणि बाळू सर. आपण बोलूया सामन्याकडे. दुपारचे 17 वाजता ते 1:55 मिनिटं आणि आपण वळतोय ते मात्र एन्काउंटर नंबर पहिला सेमीफायनलचा सामना आपण तुम्हाला पाहायला मिळेल. दोघांमध्ये एक चांगला एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळेल. टायगर संघ इथे उपस्थित झाले, स्वागत आहे तुमचं. नाईट स्पर्धेचं एक चांगलं आयोजक संघ आम्ही पाहतोय इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तो पुढचा सामना जिंकण्यासाठी 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बघायचं आहे ह्या 53 धावा काढताना किती संघर्ष करावा लागणार आहे संघाला. दोन्ही संघाला शुभेच्छा देतो आम्ही. 6 षटकांचा सामना 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय. गोलंदाज सज्ज होतोय चिनू टाक्याला फलंदाज बादल मुकादम. पहिला चेंडू इट्स वाईट. पंच आम्हाला सांगत असताना पंचाची कामगिरी खूप चांगली. विशाल म्हात्रे आणि निलेश म्हात्रे असे 2 नामांकित पंच आपण पाहतोय. सध्या आमचे SP पॅनलचे पंच सध्या विसावे घेत असताना मिस्टर पवार सर आणि ससरेबुद्धे सर, स्वागत आहे तुमचं देखील. पहिला चेंडू वाईट आहे. 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात मध्ये थोडीशी खराब करत असताना चिनूच्या माध्यमातून लवली शॉट लग ऑफच्या डोक्यापर्यंत पहिलाच माइट हिट. सीमा पलीकडं खणखणी षटकार. into the gap in the long on आणि लॉंगांच्या डोक्यावरनं चांगला फटका फेकून दिलाय तो पहिला षटकार बादल मुकादमच्या बॅटमधनं. मगाशी या संघाने चुका केल्या होत्या. मगाशी या संघाला 36 धावा काढताना शेवटच्या षटकाचा वापर करावा लागला होता. त्या चुकातनं संघ शिकलाय आणि पुन्हा एकदा नव्याने उभार घेण्यासाठी हा संघ सज्ज झालाय. यानंतर पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बघायचं चिनू कमबॅक करणार की मुकादम त्याला अशाच पद्धतीने बादल मुकादम त्याला हल्ला बोल करणार. हे पाण्यामध्ये डाऊन द ट्रॅक आलाय. उंची जास्त लांबी कमी. केतन चेंडू खाली. ओ माय गॉड व्हॉट अ कॅच. स्पेक्टिक्युलर कॅच. खूप चांगला जेल टिपलाय. जवळजवळ 17 सेकंद चेंडू हवेमध्ये होता आणि त्या हवेचा वापर करण्याचा चांगला जेल टिपलाय. पहिला धक्का मैदानावरती.
परतावं लागेल ते मात्र मुकादमला. बादल मुकादमला गरज होती का मोठ्या फटक्याची, हा देखील प्रश्न विचारला असेल त्यांच्या संघनायकानं, कारण धावसंख्या फक्त 53 उभारायची आहे. एका चेंडूमध्ये तुम्हाला 7 धावा मिळाल्या होत्या. जर संयम बाळगला असतात तर मात्र भरपूर प्रश्न निर्माण केले असतील त्यांच्या संघनायकानं. नावाले गावचे आमचे चांगले लोकप्रिय समालोचक कल्याण डोंबिवलीचे आमचे परम मित्र उपसरपंच सन्मान्य नवनाथजी साळुंके जर हा सामना बघत असतील तर तुमचं स्वागत आहे. आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतोय. पहिला चेंडू वाईट, नंतर षटकार, नंतर मध्ये कमबॅक केलाय. 53 धावांचा पाठलाग करायचा मैदानावरती. जितू शेलार मॅनफॉर्म आमचे 5व्या या 2024च्या या हंगामामध्ये चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नवीन फलंदाज युनिट नंबर विपुल पाटील. ओ ग्रेट डिलिव्हरी, मात्र लाईन चुकली. पण हेच सांगत असताना टपन चेंडू स्कीड झालाय. जेव्हा चेंडूनं खुटारी एंडकडनं गोलंदाजी केली तेव्हा चेंडू स्कीड होताना मी पाहिलाय मैदानावरती, आणि चेंडू स्कीड जास्त झालाय आणि त्याला पंचांना सांगितलं इट्स ॲब्सोल्युटली वाईट, नो डाऊट. चांगला निर्णय पंचांचा. रिलीज ऑफ डिलिव्हरी, फिनिश ऑफ डिलिव्हरी आणि त्याचा इनफॅक्ट पाहिला पंचांना. गुड डिसिजन. फुलटॉस एज लागले, चेंडू गरंगर निघून जातोय. पंचांच्या मागे चांगला क्षेत्ररक्षण सौरभला बघू शकाल आपण. या रोंजन संघांमध्ये 2 भावांच्या जोड्या तुम्हाला पाहायला मिळतात. एक साहिल आणि सुजल, एक आदर्श आणि तुषार, अशा 2 भावांच्या जोड्या तुम्हाला एकाच संघामध्ये पाहायला मिळतात. असं पहिल्या संघ आपण पाहतोय ज्यामध्ये 2 भावांच्या जोड्या तुम्हाला एकत्रित खेळताना पाहायला मिळतात. चांगला सामना होईल अशी अपेक्षा बाळगूया. बघायचंय नवाली संघ मगाशी चुकातनं शिकलाय. सुरुवात दमदार केली होती मुकादमनं, मात्र तो जास्त टिकू शकला नाही मैदानावरती. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. फुटबॉलचा वापर होता. लॉंगाच्या डोक्यावर चेंडू त्याला एक्झिक्यूट करायचं होतं, नाही जमलं. यावेळी डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अजय सांगतात आम्हाला धावसंख्या धापलकावरती 9 धावा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. 53 धावांचा पाठलाग करायचा. 2 मोर रिलीज टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. चेंडूनं आतापर्यंत 2 चेंडू वाईट फेकलेत, त्यामुळे षटक थोडंसं लांबलं असणार आहे. राऊंड विकेट, यॉर्क लाईन्सचा वापर केलाय. यावेळी मात्र वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं होतं, सध्या क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित गोलंदाज त्याला संबोधलं होतं. ज्या पद्धतीने आपण शेवटच्या षटकामध्ये नावाली प्रथमेशनं फेकले होते 2 यॉर्क वाईट, त्याचं अनुकरण केलं चेंडूनं. फायनल डिलिव्हरी, सुंदर कमबॅक. एक षटकार लागला, 2 वाईट आले तरी देखील 90 धावा दिल्यात. फक्त आतापर्यंत एकच धाव दिली. ओ पुन्हा एकदा आणि पंचांचा इशारा, षटक समाप्त होतोय. फलंदाजाला नाचवलंय मागच्या 3 चेंडूवरती. या षटकामध्ये खूप काही आपण पाहिलं. 9 धावा आपण पाहिल्यात, त्यामध्ये 2 चेंडू वाईटचे अवांतर धावसंख्या, एक षटकार आणि एक फलंदाज देखील बाद होताना पाहिलाय. षटकाची झाली सांगता 9 धावा धापलकावरती. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीत 9 धावा, उर्वरित समीकरण 5 षटकं आणि 44 धावांची गरज आहे. तर निश्चित स्वरूपात मच्छिंद्र पाटील सर, आपण नावाली क्रिकेट संघाच्या बद्दल एक खेळाडूबद्दल प्रतिक्रिया दिली होती. निश्चित स्वरूपात नवनाथ साळुंके खऱ्या अर्थाने, आणि त्याचबरोबर निलेश. एक काल असं होतं, आज ते दी लेजंड क्रिकेटर म्हणून खऱ्या अर्थाने ओळखले जातात, परंतु नावाली गावाच्या दृष्टिकोनातून एकेकाली टेनिस क्रीडा क्षेत्रात या 2 फलंदाजांनी, या 2 क्रिकेटरनी एकेकाली आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून, मग नवनाथ असतील, निलेश असतील, त्यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. हो निश्चित. त्यामध्ये दिलीपचं देखील नाव घ्यायला विसरणार नाही. त्यांनी देखील एक काळ भरपूर गजल नावाच्या माध्यमातून या आपण वळूया एम डी गडगे सर पुन्हा एकदा सामन्याकडं. आमचे गुरुवर्य एम डी गडगे सर, ज्यांचं बोट पकडून आम्ही कॉमेंट्री क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, ज्यांना आम्ही गुरुवर्य मानतो. भरपूर काही शिकवलं त्याने आम्हाला. या स्वागत आहे तुमचं देखील. आमचे सिनियर समालोचक बाळू पाटील मॅन फ्रॉम सागाव आम्हाला देखील जॉईन झालेत. स्वागत आहे बाळू सर तुमचं देखील. अजय आम्हाला जॉईन झालेत. फॉर्च्यूनची संपूर्ण टीम आमच्या समेत आहे. SP पॅनलचे सहस्त्रबुद्धे सर आणि पवार सर देखील आमच्या समेत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. नवीन षटकाला प्रारंभ होत आहे. आता टेप बॉल तुम्हाला वापरण्यात येणे, केतनचा वापर केलाय. बघायचं फलंदाज 7व्या नंबरचा जर्सी फलंदाज स्ट्रायकरला फलंदाज विपुलला पाहतोय आपण. 3ऱ्या नंबरवरती अत्यंत घातक फलंदाज विपुलने मागच्या सामन्यामध्ये फारशी चांगली फलंदाजी केली होती, त्याच्यानं अपेक्षा असणार आहेत. टॅप बॉलचा वापर केलाय. पहिला चेंडू मात्र ऑन साईडला, चांगला फटका आणि चेंडू निघून आलाय तो फायनल एक रिजनमध्ये सीमा पलीकडं. अजून एक चौकार. त्या टेप चेंडूवर तर तुम्हाला धावा आल्या तर मात्र प्रश्नच नाही, कारण ह्या स्टेप चेंडूवरती चिनू बाद झाला होता, हे विसरता कामा नाहीये. त्यामुळे जर चौकार आला तर नावाली संघासाठी चांगली संधी आहे मी म्हणे पुढे जाण्याची आणि सामना जिंकण्यासाठी आगेकूच करण्याची. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा, या षटकामध्ये आल्या त्या चौकाराच्या मधून सुरुवात झाली मैदानावरती. मी मगाशीच उल्लेख केला होता विपुल पाटीलचा, त्याच्याकडे भरपूर अपेक्षा आहेत, कारण चांगला फलंदाज आहे विपुल आणि त्यांना भरपूर चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती अगोदर, मात्र मगांच्या सामन्यामध्ये तो अपयशी ठरला होता. बघायचं या सामन्यामध्ये काय कामगिरी करणार. गोलंदाज सज्ज होते, केत त्यांचं स्वागत केलंय. वेलकम टू ग्राउंड स्वागत केलंय फायनल रिजनमध्ये. ओ स्ट्रॉंग अपील. पंचांना सांगितलंय की हाईट फॅक्टर जास्त होता चेंडूमध्ये. पिचिंग बघितली, फिनिश ऑफ डिलिव्हरी बघितली, इम्पॅक्ट बघितला, मात्र पंचांना सांगितले हाईट फॅक्टर जास्त होता चेंडूचा आणि तेच सांगत असताना पंच गुड डिझाईन अंपायर एकदा मिळणार, एकदा धावसिका पुढे सरकणार आणि धावसिकेला आकार येतोय तो 14 या धावसिकेवरती.
हा सामना फाईट होणार. बघायचं 3 षटकामध्ये कशी परिस्थिती राहणार याच्यावर अंदाज वर्तू आपण नंतर. तिसऱ्या षटकानंतर राऊंड विकेट प्लेसमेंट, चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. त्यांना माहिती आहे सध्या टेप बॉल आपण यूज करतोय, चेंडू जास्त लांब जात नाहीये. चांगली संकल्पना. प्रथमच या पंचक्रोशीमध्ये चैतन्य क्रिकेट क्लब कुटारी यांच्या वतीने ही संकल्पना खरोखरच कौतुकाचं कामगिरी. सातत्य या स्पर्धेचं आपण पाहिलंय, नाविन्य आपण पाहिलंय, नवीन संकल्पना आपण स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि यावर्षी एक नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून टेप चेंडूचा वापर केलाय, तो मात्र P2 मध्ये एक चांगली संकल्पना. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न नाही जमलं. चेंडूला फ्लिक करायचा होता आणि चेंडू मात्र लागतोय, तो मात्र स्टिकरला लागलाय. एकच धाव मिळणार आणि एका धावसंख्येला आकार येणार. धावसंख्या पुढे सरकणार ती 15 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 16 धावसंख्या माफ करा. या पहिल्या षटकामध्ये 9 धावा, या षटकात धावा आल्यात कारण पहिल्या चेंडू चौकारमध्ये चांगलं कमबॅक केलं केतननं. नंतर मात्र 16 धावा. सावध पवित्रा घेतल्या नाबालिग संघानं. बादल मुकादम बाद झाल्यानंतर सावध पवित्रा घेत असताना गुड बॉलिंग. प्लेसमेंट, बॉल बॅक ड्राईव्ह, चांगला फटका. धावसंख्येला आकार नाहीये. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्येला आकार नाहीये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. चर्चा होते या मैदानावरती सामन्याची की सामना कोणाच्या बाजूला जाणार. ऑन साईडला शॉट अंपुल करत असताना क्षेत्राच्या पुढे सरकला फार वेगाने सौरभ येतो. एकच धाव मिळणार आणि षटकाची झाली सांगता. चांगलं कमबॅक केलं केतननं. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा. अजय आम्हाला सांगतील 2 षटकांची सांगता होते. एकूण धावा या षटकामध्ये आल्या 8. एकूण धावसंख्या धापलकरती 17 धावा. जिंकण्यासाठी 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 धावा आतापर्यंत आल्यात मैदानावरती आणि आता गरज असणार आहे ती मध्ये 36 धावांची. तर सन्माननीय पिसारे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व नंदू म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. निश्चित स्वरूपात चैतन्येश्वर क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेले आहे आणि वर्तमान लढत आपण इथे पाहतो. मच्छिंद्र पाटील सर एका बाजूला, जयदुर्गा एकता एलेवर रोंजन विपक्ष श्री गणेश नावाली या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान हा एक दमदार लढत प्रेक्षकांना इथे बघायला मिळतो. सेकंडला सेवा मला 4 एमडी सर 4 षटकं बाकी 36 धावांची गरज आहे. दोन्ही संघाने जे क्रिकेट दाखवले एमडी सर खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. 7 षटकांमध्ये आपण नेहमी बघतो की कस लागतोय तुमचा. 4 षटकांचा क्रिकेट झटपट असतो, मात्र 5 किंवा 6 षटकामध्ये तुमचा कस लागतो. म्हणून तर टेस्ट क्रिकेट नेहमी बेस्ट म्हटलं जातं, त्यासाठी तर म्हटलं जातंय. बघायचं 6 षटकांचा सामना. दोन्ही संघ जपून पावलं टाकतात कारण दोन्ही संघांचं लक्ष लागलंय ते मात्र ट्रॉफीकडे, सुंदर ट्रॉफीकडे. जो संघ जिंकेल तो पहिला संघ ठरेल या स्पर्धेमध्ये, जो फायनलमध्ये धडक देणार आणि तो फाईट करणार पुढच्या सेमीफायनलच्या विजेत्या संघासमोर. बघायचं कोणता संघ मिळणार आपल्याला फायनलमध्ये. उत्सव आलाय. उत्सवचा चेंडू ब्लॉकॉलचा बॉल बॅक टाकण्याचा प्रयत्न, पुढे येऊन केल्याचा प्रयत्न नाही जमलं. हिट केला होता. व्हेरी गुड फिल्डिंग इन फॉलो थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. डॉट चेंडू. फलंदाज स्ट्रायकरला आपण पाहतो शिवम गोंधली. शिवम गोंधली आतापर्यंत त्यानं चेंडूचा सामना केलाय तो 7 आणि 7 चेंडूमध्ये 2च धावा कुठल्यात. 5 चेंडू तो आतापर्यंत डॉट झालाय. मध्ये त्याच्यामध्ये धमक आहे मोठे फटके खेळण्याची, त्यामुळे सर हिट केलं तर उत्सवनं. गुड बॉलिंग फ्रॉम द उत्सव. फुल टॉस. ओ माय गॉड, स्वतःला सावरलं होतं सूरजनं. मगाशी सूरजने विकेट किपरची भूमिका पार पाडली होती. आता मात्र टाळ्यांचा कडकड झाला त्यासाठी स्टँडर्ड स्पेल्डिंगचा दाखवत असताना आणि लष्कर ग्रीन्समध्ये स्वतःला एन्जॉय करत असताना 17 नंबरची जर्सी प्रदान करणारा सूरजला आपण पाहतोय. एकदा मिळणार. एका धाब्याने फारसा फरक पडणार नाही. 18 धाबा दाबलकरती. चांगली सुरुवात नावाली संघाच्या माध्यमातून. त्यांना माहिती सामना आपल्या दुःशिक्षापात आहे. सिंगल डबल सामना जिंकू शकतोय आणि त्यानुसार फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. ओ बाउन्स डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरेशन आणि तेवढीच चांगली रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. त्याच्या सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते उत्सवच्या माध्यमातून. साखेला फलंदाज सज्ज होतोय तो मात्र विपुल पाटील. विपुलला चौकार मारलाय माधावती. चांगला फलंदाज आहे. चौफेर फटकेबाजी करणारा फलंदाज. ऑन साईडला उचलला चेंडू, गॅप मध्ये फ्लॅट स्ट्रोक, सीमा पलीकडं दमदार षटकार. 7171 जे फाउंडर आहे त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. दीपेश गीत या व्यासपीठावर चैतन्येश्वर क्रीडा मित्रमंडळ खुटारी यांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत आहे. विपुलने आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केला. त्याने एक चौकार षटकार, 2 डबलच्या माध्यमातून 12 धाबा कुठल्याच मैदान होती. ग्रेट बॅटिंग. 200चा बॅटिंग स्ट्राईक दाखवलाय. लवली शॉट.
दिस इज अ गुड फिनिश. सीमा पलीकडं टावरिंग 6. ज्या उत्सवानं मागच्या सामन्यामध्ये आपली छाप पाडली होती त्या उत्सवाला मात्र आता ठोस उत्तर दिलंय मैदानावरती विपुलनं. विपुलचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने खेळतोय मैदानावरती. धावसंख्या धावपालिकावरती 30, त्यामुळे 53 धावांचा पाठलाग करताना 30 धावा समीकरण सोपं झालं नाबालिग संघासाठी. फक्त 23 धावांची गरज आहे. यस बाळू. दिलीप पाटीलचा मगाशी मी उल्लेख केला तर सिनियर क्रिकेटर आणि त्यांचेच हे सुपुत्र आहेत स्ट्राईक एंडला. विपुलचं आपण कौतुक करूया. जबरदस्त फटकेबाजी विपुलच्या माध्यमातून. विपुलनं आतापर्यंत 2 षटकार लगातार मारलेत. बघायचे तिसरा षटकार मारणार का. रुंजन संघासाठी आता मध्ये चिंतेचा विषय बनलाय, कारण सातत्याने चर्चा होते मैदानावरती, कारण हे 2 षटकार महागात पडतील आणि हे 2 षटकार विपुलचे संघाला नाबालिग संघाला फायनलच्या दिशेकडे वाटचाल लावून देतील आणि मात्र हे 2 षटकार विपुलचे संघाला विजयाची चाहूल लावून देतील. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द विपुल. ही इज ऑन द फायर. मागच्या 2 षटकार मारले आहेत. ही इज अ किंग ऑफ द ऑन साइड, कारण ऑन साइडला जास्त फटके आतापर्यंत त्यांनी मारलेत मैदानावर. ओव्हर द विकेट. लवली हिट. यावली गॅप शॉटचं सिलेक्शन केलंय. पुढे सरकला त्याच्या वाक्यामध्ये नाहीये आणि चेंडू निघून जातो तो डीप कव्हरेज मध्ये. साईल तिथे बॅकअप देणं कव्हर करपर्यंत. तिसरा धाव. गुड रनिंग बिट द विकेट. चांगलं क्रिकेट मैदानावरती. मागच्या 3 चेंडूवरती तब्बल 15 धावा आल्यात, त्यामुळे सामना एका बाजूला झुकताना पाहायला मिळतोय आणि नाबालिग संघ पुढे आगीकूच करतोय. 3 षटकाची सांगता झाली. अजय आम्हाला सांगतील धावसंख्या धावपलकावरती 33 धावा धावपलकावरती. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 33 धावा 18 चेंडू आणि फक्त 20 धावांची गरज आहे. मागच्या 3 चेंडूवरती गेलेल्या 15 धावा, विपुलनं काढलेल्या 15 धावा या फार मागात पडतील. स्ट्राईक देखील विपुलला मिळणार. विष्णुदादांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आणि आमचे डायगरचे समाजसेवक उदयदादा यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. डायगर ट्रॉफीचे आमचे आयोजक सन्माननीय विष्णुदादा यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम दादा. माणिकदादा देखील आमच्या मंचावरती आहेत. उदयदादांचं आगमन झालंय. हा संपूर्ण परिवार आहे आमचा, मामा परिवार आहे आमचा. स्वागत आहे तुमचं या मंचावरती. ठाणे कल्याण डोंबिवलीतील सर्वात मोठी मानाची नामाची स्पर्धा आपण पाहतो ती डायगर ट्रॉफी आणि त्या डायगर ट्रॉफीच्या आयोजक विश्लेषण आमच्या मंचावरती. स्वागत आहे तुमचं. येणारी चेंडू आता मात्र 18 आणि 20 धावांची गरज आहे. सामना अजूनही क्लोज एन्काउंटर आहे. मात्र विपुलला थांबवणं कठीण असणार आहे, कारण विपुलनं मैदानाची 4ही बाजूने फटकेबाजी करत संघाला एक चांगली दिशा दिली. उत्सवचं षटक मागणं ठरलं. उत्सवच्या या षटकामध्ये तब्बल आल्या त्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, म्हणजे 2 षटकांमध्ये 17 धावा आणि उत्सवच्या एका षटकामध्ये 16 धावा. त्यामुळे षटक मागणं ठरलं. आता समीकरण मात्र बदललंय. येणारे चेंडू 18 आणि 20 धावांची गरज आहे. पुढचा सामना पाहायला विसरू नका. दुसरा सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर तुम्हाला पाहायला मिळणार. दुसरा जानमान क्रिकेट संघ टायगर वर्सेस जय गणेश विष्णू माफ करा गौरी स्पोर्ट नावाली यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गौरी स्पोर्ट वलवली आणि टायगर यांच्यामध्ये दुसरा एन्काउंटर नंबर सामना पाहणार आपण. पण या सामन्याची चर्चा होते बळू, कारण बळू सर ज्या पद्धतीनं सामना रंगला मैदानावरती 53 धावा 6 षटकांमध्ये कमी आहेत. मात्र जर गोलंदाजी चांगली झाली असते आतापर्यंत तरी चांगलं होतं, मात्र अजून नाहीये. विपुलचं मी कौतुक करेन. विपुलने चांगली फटकेबाजी केली. येणारे चेंडू 18 आणि 20 धावांची गरज आहे. नवीन षटकाला प्रारंभ होतोय. चिनू येते आपल्या स्पेलमध्ये. उंची जास्त शतक जज करतोय यस टेकन. उत्सव चेंडू खाली आणि धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज बाद. सामना क्लोज होऊ शकतोय मैदानावरती. अजूनही प्रेक्षकांची अपेक्षा भरपूर आहे या सामन्याकडनं. विकेटचं सातत्य फार महत्वाचं आहे रुंजन संघासाठी. मध्ये चौकार षटकारांची गरज आहे ती नाबालिग संघाला. सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकतो नाबालिग संघ, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय. कारण समीकरण एवढं मागणं नाही त्यांच्यासाठी. 17 चेंडू राहिलेत आणि गरज ती फक्त 20 धावांची. बघा निश्चित स्वरूपात चिनू पाटील साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे प्रसाद पाटील यांच्या वतीने. आणि विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर 1700 रुपयाचं कॅश प्राइज प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाईल. नवीन फलंदाज प्रणव मुकादम. विपुल बाद झाले. विपुलची विकेट फार महत्वाची होती. अनमोल विकेट प्राप्त केली मैदानावरती. उत्सवनं झेल टिपलाय आणि पहिला गडी बाद करतो तो. चिनूला मात्र यश लाभतंय. चिनू बाईकच्या रेसमध्ये आहे. मध्ये बघायच्या ह्या सामन्यामध्ये त्याची धावसंख्या जास्त झाली नाहीये. मध्ये विकेट भरपूर घेतलेत त्यानं. उस्मान देखील बाईकच्या रेसमध्ये आहे. उस्मान मात्र सेमीफायनलमध्ये पोहोचू शकला नाहीये, त्यामुळे तो आता आऊट असणार बाईकच्या रेसमधनं. मजा येईल. दुसरा सेमीफायनल पाहायला विसरू नका. टायगर वर्सेस वलवली यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. ह्या सेमीफायनलमध्ये कोणता संघ विजेता राहणार आणि कोणता संघ फायनलमध्ये दाखल होणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते.
शेवटच्या मोहिमेमध्ये बॅटचा फेस ओपन केला, लेट कट केल्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले ते यावेळी शॉर्ट दरम्यान रिझनमध्ये. मयूरच्या माध्यमातून मयूर पाटील जो सलामीला येत असतो, चिनूला सलामी देत असतो तोच फलंदाज यावेळी मध्ये क्षेत्ररक्षणाच्या भूमिका होते. गुड बॉलिंग, सामना मजा येईल. या षटकामध्ये किती धाबा येतील सामन्याची दिशा ठरवणार. 12 चेंडूमध्ये किती धाबा राहणार हे दिशा ठरवणार. बघायचं आहे सामना कसा रंगणार. गुड बॉलिंग, डाऊन द ट्रॅक, नाही जमलं. स्ट्रॉंग अपील, बॅट ग्राउंडिंग झाली आहे हे सांगत असताना पंच, कारण बॅट ग्राउंडिंग झाली, फलंदाज पुढे आला होता आणि त्याला बॅट ग्राउंडिंग झाली. अपील स्ट्रॉंग होतं, मध्ये पंचाने सांगितलं इज अ नॉट आउट. आणि 3 चेंडूमध्ये मागच्या एकही धाव नाही आहे. त्यामुळे मागच्या सामन्या षटकामध्ये गेलेला 16 धावा त्यामध्ये आता कव्हर अप केले चिनूनं. उत्सवला बॅकअप दिले त्यानं, कारण उत्सवच्या मागच्या मयूरनं खूप चांगली फटकेबाजी केली. विपुलनं माफ करा, त्याने 2 षटकार लगातार मारले, त्यामुळे मागच्या षटकात धावा आल्या होत्या. गुड बॉलिंग फ्रॉम द चिनू पाटील. ऑन साइडला टायमिंग, अदू चेंडू खाली, फलंदाज बाद. ओ माय गॉड, बिग विकेट, बिग ब्लो. अजून एक धक्का मैदानावरती. मागच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये, त्यामुळे नावाली संघ बॅकफुटला येतो की काय असा प्रश्न विचारला जातोय. शेवटचे 2 चेंडू या षटकातील नावाली संघाच्या दृष्टिक्षेपात सामना होता, मात्र आता काहीतरी परिस्थिती थोडीशी वेगळी पाहायला मिळते, कारण 18 चेंडू 20 धावा, मोठं लक्ष नव्हतं मैदानावरती. मात्र चिनूने कमबॅक करून दिले संघाला. मागच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये, त्यामुळे समीकरण वेगानं बदललंय. समीकरण असणारे आता धावसंख्या धापलकावरती 53 धावांची गरज आहे आणि धावसंख्या धापलकावरती 33 माफ करा, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. चेंडू राहिले जाता मात्र 15-14 माफ करा, कारण या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर हे 2 चेंडू डॉट आले तर चिनू मेडन षटक फेकू शकतोय. मात्र 18 नंबरची जर्सी परिधान करणारा राहुल पवार मोठा फलंदाज. शरीरयष्टी बघू शकाल आपण, फिटनेस चांगला आहे मित्रांनो. फिटनेसचे धडे घ्या, कारण कोरोना काळामध्ये तुम्हाला कळलं असेल करोडो रुपये तुमच्या कामा नाही आला तो फिटनेस तुमचं कामा. कारण शरीर थकलं जग संपलं. नेहमी लक्षात ठेवा, बी फिट, नेहमी फिट राहा. सध्या खाणारे तुमचे मगाशी बाळूने खूप चांगला उच्चार केला, चायनीज पिझ्झा बर्गर नका खाऊ मित्रांनो. वेळ आहे त्यासाठी, वेळ गेली कार्यक्रम संपला. शरीर गेलं ना कार्यक्रम संपेल तुमचा. ना बॅक टू क्रिकेट, शेवटचे 2 चेंडू, बॅक टू क्रिकेट. गुड बॉलिंग फ्रॉम द चिनू, एनकाउंटर केलाय. काउंटर अटॅकला सुरुवात करत असताना गुड बॉलिंग, फुल टॉस प्लेसमेंट, चांगलाच डिफेन्सिव्ह फटका. फलंदाज टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. गुड बॉलिंग, मागच्या 5 चेंडूमध्ये डॉट चेंडू, 1 गडी बाद केले तर चिनूनं. जर हा चेंडू डॉट आला तर आजच्या स्पर्धेमध्ये पहिलं षटक ठरेल, जे मात्र मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. समीकरण वेगानं बदललंय. 13 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 20 धावांची. समीकरण बदललंय. व्हेरी गुड बॉलिंग, फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द चिनू. ऑन साइडला मोठा फटका, हुलकावणी दिली असते अदूला, मात्र अदू सावध होता, तिथे एकच धाव मिळणार आणि अशा रीतीने चांगलं षटक संपलं. चिनूसाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती केली, 1 गडी बाद केला, फक्त एकच धाव दिले. समीकरण वेगाने बदललंय. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज आहे ती 19 धावांची. त्यामुळे 12 डिसेंबर शरद पवार यांचा वाढदिवस आणि 19 तारीख म्हणजे निश्चित छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. फार मोठी तारीख आहे. या तारखेमध्ये फार तफावत आहे. 12-19 समीकरण बघायचंय गोलंदाज कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार, कारण हे षटक मात्र सामन्याला कलाठी देणार असणार आहे. हे षटक दोन्ही संघांना डोकेदुखी असणार आहे. जर जास्तिक धावा आल्या तर नाबालिग संघ विजय ठरेल, जर कमी धावा आल्या तर सामना फाईट होईल. त्यामुळे संघनायकाचा कस लागलाय की ज्या उत्सवनं 16 धावा दिल्या होत्या त्या उत्सवचा वापर करायचा की नाहीये, की गोलंदाजाचा वापर पुन्हा उत्सववरती भरोसा दाखवला मैदानावरती. कारण उत्सवला मगाशी मार पडला होता, मात्र जो मार देणारा फलंदाज तो मात्र बाद झालाय. त्यामुळे समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. आता सामना शेवटच्या टप्प्यात येतोय आणि 12 चेंडू 19 धावांची गरज असताना सामना कशा रीतीने होणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनल तुम्ही पाहतात आणि पैसा बसूल सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. प्रेक्षकांच्या डोक्याला सुन्न करतोय. दुपारच्या रणनंतर उन्हामध्ये मात्र प्रेक्षकांच्या डोक्याला मेंदूला सुन्न करणारा, अंगावरती शहारा निर्माण करणारा सामना आता आश्चर्याचा धक्का देणारा सामना आणि धडकी भरवणारा सामना तुम्हाला शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळतोय. ज्या चिनूनं या सामन्याला कलाटणी दिली, कारण समीकरण होतं 18 चेंडू 20 धावांची गरज आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव दिली, त्यामुळे गोल्डन जुबली ओव्हर ठरलं आणि आता समीकरण वेगाने बदललंय. 12 चेंडू आणि गरज आहे 19 धावांची. थरार क्रिकेटचा या षटकामध्ये किती धावा येणार, शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहणार, या षटकामध्ये किती गडी बाद होणार आणि या षटकामध्ये किती धावसंख्येला आकार येणार, एक नव्हे अनेक प्रश्न उत्तर शोधू या
षटकामध्ये कोणता संघ या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरेल जो या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये धडक देणार, तत्पूर्वी कोण जिंकणार हा फार महत्वाचा सामना आपण पाहतोय. यू आर वॉचिंग थ्रिलिंग मॅच, हु विल बी विनिंग दिस मॅच, सच अ गुड फाइट अँड फंटास्टिक एटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. 12 चेंडू 19 धावांची गरज. एज अँड टेकन. वन मोर विकेट गोज डाऊन, अनदर विकेट गोज डाऊन. आता डीजे देखील आम्हाला जॉईन झालेत. 11 चेंडू 19 धावा थरार क्रिकेटचा डीजे. तर इथे म्हणणे अब 18 चेंडू 20 धावा, 17 चेंडू 20 धावा, 16 चेंडू 20 धावा, 15 चेंडू 20 धावा, 14 चेंडू 20 धावा, 13 चेंडू 19 धावा, 12 चेंडू 19 धावा आणि आता समीकरण उरलंय 11 चेंडू 19 धावा. नावाली संघाच्या हातामध्ये सामना होता. सिंगल डबल सामना जिंकता आला असता, मात्र चिनूने केलेलं कमबॅक आणि आता उत्सवने दाखवलेली जबरदस्त गोलंदाजी, त्यामुळे नावाली संघ सामना भडकतोय काय हा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. येणारे चेंडू 11 आणि 19 धावांची गरज. दुपारच्या रणरणत उन्हामध्ये प्रेक्षकांच्या मेंदूला आणि डोक्याला सुन्न करतोय सामना. अनेक प्रश्न भेडसावतात मैदानावरती की कोणता संघ फायनलमध्ये धडक मारणार आणि उत्सव या षटकामध्ये किती धावा देणार, याचं उत्तर या शोधूया या षटकामध्ये. कट केला, बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवलाय. क्षेत्र पुढे सरकला, फार बेगाने एकदा पुढे गेले. दुसऱ्या धाब्याचं मानस होतं. चेंडूर येणं वाकणं उचलणं आणि फेकण्याच्या मध्ये वेळ गेलाय. ग्राउंडिंग फिल्डिंग चॅलेंजिंग असते आणि या 2 धावा निर्माण केल्यात. आता मात्र नावाली संघाला शानपण आलंय, कारण सिंगल डबल सामना जिंकू शकतोय हे त्यांना आता कळलंय मैदानावरती. उशिरा का होईना शानपण आलंय. आता समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. एखादा चौकार एखादा षटकार नावाली संघाला बाउन्स बॅक देईल, लेकिन एखादी विकेट 2-3 डॉट चेंडू पुन्हा रंजन संघाला बाउन्स बॅक देतील मैदानावरती. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय मैदानावरती. ऑन द राईज आणि चेंडू मात्र गॅप शॉटचं सिलेक्शन वन बाउंस सीमा पार. खणखणीत चौकार. एक वेळ खाऱ्या पाण्याची चिंबोरी हातात येईल, मात्र सामना कोणाच्या हातात येईल हे सांगणं फार कठीण आहे, कारण सामना एवढा सोपा नाही मैदानावरती. जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. सामना सोपा वाटतोय मात्र नाहीये. 9 चेंडू 13 धावा. मजा येईल सामन्यामध्ये. कट करण्याचा प्रयत्न, अटॅकिंग फटका, पुन्हा एकदा गॅप शॉटचं सिलेक्शन सीमा पलीकडं. अजून एक खणखणीत चौकार. व्हॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून. या प्रथमेशला मागे का ठेवण्यात आलं असा देखील प्रश्न विचारला असेल आणि सामना खुला केलाय मैदानावरती. समीकरण आता झालंय 8 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज. सामना पुन्हा बदललाय. ज्या उत्सवनं मागच्या षटकामध्ये 16 धावा दिल्या होत्या त्या उत्सवचं कमबॅक केलं, मात्र कमबॅक थोडंसं मागणं ठरलं की काय, मात्र कौतुक करून प्रथमेशचं काय फटकेबाजी केली, काय अटॅकिंग फलंदाजी केली मैदानावरती आणि काय फटके लावून सामना मात्र उभारी देते. 8 चेंडू 9 धावा. सामना संपला नाहीये मैदानावरती. अजून देखील सामना बॅलन्स आहे. ओ लेग स्टंपच्या बाहेर दडपण आहे मैदानावरती. चिनूने त्याला मंत्र दिला होता की यॉर्क वाईट टाक, मात्र वाईट थोडासा जास्त वाईट झालाय, त्यामुळे संघाची परिस्थिती वाईट झाली. समीकरण आता 8 चेंडू 8 धावा. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम प्रथमेश. नावाली संघाचा डगआउट शांत होता, मात्र या 2 चौकारांनी तो डगआउट मात्र पुन्हा ताजा झालाय. येणारे चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईटचा, या सीटचा ऍब्सोल्युटली वाईट. येणारे चेंडू 8 आणि गरज ती 7 धावांची. सामना वेगाने बदललाय. 12 चेंडू 19 धावा, 10 चेंडू 17 धावा, 9 चेंडू 13 धावा, 8 चेंडू 9 धावा, 8 चेंडू 8 धावा आणि आता समीकरण उरलंय 8 चेंडू आणि 7 धावा. हे 2 चेंडू या षटकातील फार महत्वाचे असणार आहेत. हे नवीन खेळाडू आहेत. दे डोंट नो हाऊ टू हँडल द प्रेशर अँड हाऊ टू प्ले अंडर प्रेशर. हे त्यांना माहिती नाहीये. चांगला फटका सीमा पलीकडं. खणखणीत षटकार. एकदा जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया फलंदाज प्रथमेश. व्हॉट अ बॅटिंग. आणि सामना इथे मात्र टाय झालाय. जिंकण्यासाठी फक्त एका धाब्याची गरज. द स्कोर इज लेवल. मी मगाशी याचीच चर्चा केली होती की उत्सवनं 16 धावा दिल्या होत्या. उत्सवचा वापर करणं संघासाठी घातक की मात्र लाभदायक. मात्र कौतुक करेन प्रथमेश. व्हॉट अ बॅटिंग. काय खेळलाय प्रथमेश. 6व्या क्रमांकावरती येऊन सामन्याला खुलं केलंय मैदानावरती आणि विजयाची धाव पूर्ण करत असताना यस ॲब्सोल्युटली 5 षटकांमध्ये सामना जिंकलाय. हार्ड लक रंजन टीम बट गुड फाईट.
आणि सामन्यामध्ये पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये जो दाखल झाला फायनल मध्ये धडक देतो नावाली संघ. खूप खूप अभिनंदन तुमचं, मनापासून अभिनंदन. वेल प्लेड प्रथमेश, वेल प्लेड, सच अ ग्रेट